सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतात त्या टॉप सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची सुद्धा तुम्हाला लिस्ट देण्यात आली आहे. त्यामध्ये पाहू शकता तेरणा आहे, मायमर आहे, एनकेपी साळवे आहे. या ठिकाणी आपण फर्स्ट नंबरला अटल बिहारी पण घेऊ शकतो. नो प्रॉब्लेम. प्रत्येकाची सेमी गव्हर्नमेंटची या ठिकाणी कॉलेजेसची लिस्ट थोडीशी चेंजेस असू शकते. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातील टॉप गव्हर्नमेंट कॉलेज आणि त्यानंतर महाराष्ट्रातील टॉप सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल तुम्हाला माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालक आपल्या बजेटनुसार या फीसचा विचार करतो. त्याच्यामध्ये जर पाहिलं असता सर्वात कमी जी फीस आहे आणि या फीस मध्ये डेफिनेटली 2026 मध्ये काही चेंजेस होणार आहेत. ते सुद्धा आपण आपल्या ग्रुपवरती अपडेट करणार की जेणेकरून विद्यार्थ्यांना याची इन डिटेल म्हणजे प्रेझेंट अपडेट मिळायला पाहिजे. तर सर्वात कमी सध्या असलेलं कॉलेज आहे उल्हास पाटील कॉलेज, जे की तुम्हाला या ठिकाणी 6,30,000 म्हणण्यापेक्षा 6,50,000 आपण त्या ठिकाणी चार्ज करतो. नेक्स्ट आहे आपलं अटल बिहारी कॉलेज, त्यानंतर तेरणा कॉलेज, के जे सोमय्या कॉलेज, एसएमबीटी कॉलेज. या कॉलेजमध्ये जर पाहिलं असता एकंदरीत थोड्याफार प्रमाणात अदर कॉलेजच्या फीस आपल्याला कमी दिसून येतील. बाकी कॉलेजच्या फीस ऑलमोस्ट 11 लाखाच्या जवळ किंवा 11 लाखाच्या पुढे आहेत. पण या कॉलेजेसमध्ये आपल्याला थोडंसं फीस या ठिकाणी कमी आहे. ठीक आहे. तर सेमी गव्हर्नमेंटचा आपण जर फीसचा विचार करत असेल तर या कॉलेजला आपण जरी फॉलो केलं तरी